नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये फेलो रायडर. तर आज 26 जानेवारी आहे आणि ॲज युजल आपण आता तिरंग्याजवळ सगळे भेटणार आहोत. आता वाजलेत 5:17. तर आता पटकन आपण तिरंग्याजवळ जाऊया. तर आता नेहमीच्या जागेवरनं आपण निघतो आहे. त्या तिरंगाच्या खाली आपण असा लाईनअप केला होता. तर आता इथून U-टर्न मारूया आणि नाशिक हायवेला जॉईन करूया. तर मित्रांनो, आपण राईड चालू केलेली आहेत. सगळे रायडर्स आपल्या पुढेच चाललेले आहेत. मी टोटल 6-7 जण आहोत. आज जास्ती कोणी आलेलं नाही. तर आता आपला डेस्टिनेशनकडेच म्हणजेच वैतरणा रोडकडे जायचं आहे. तर इथून काहीतरी 80-90 किलोमीटर्स आहे ते. तर आता किती वेळ लागतो आहे? आता वाजलेत 6, एक्झॅक्ट 6 AM झालेत. आता ट्रॅफिक तर काय, रोड तर क्लिअरच दिसतोय पूर्ण. आत्ताच मगाशी 2 रायडर्स होते. ॲक्च्युली आम्ही लाईनअप केलेलं जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला, ते दोघं पण जॉईन झाले तिथे. आणि नंतर त्यांना कळालं की हा ग्रुप नाही आहे आपला, तर मग ते परत गेले. वातावरण तर आता पूर्ण थंड आहे आणि भरपूर दिवसांनी राईड करतोय, तर ऑब्व्हियसली मजा तर येणारच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपल्या दोन्ही पण बाईक्स म्हणजे ई आणि KTM आपली दोन्ही पण राईडला आहेत. कारण की माझा मित्र एक त्याच्या गाडीचा प्रॉब्लेम आहे, सो त्याला माझी बाईक दिली आहे ती आणि ही बाईक पण घेतली राईडला. तर आपण आता क्रॉस केलं आहे कल्याण नाका. ट्रॅफिक तर नाही आहे, तर पटकन किलोमीटर पण कव्हरअप होत आहेत. तर मित्रांनो, 6 वाजता राईड चालू केल्यावर आत्ता वाजले 7:05 राहिलेत आणि हलका हलका सनराईज व्हायला लागला आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण ऑरेंजेस झालं आहे, मस्त वाटतंय. आणि थंडी तर बापरे, थंडी भरपूर आहे. आणि आता आपण शहापूर क्रॉस करतो आहे. अजून आपल्याला 50 to 60 किलोमीटर्स जायचं आहे. तर मध्ये एक छोटा ब्रेक नाही बोलता येणार, बट एका मिनटासाठी थांबलो होतो आणि तिथे असं डिसाईड झालं की आपण कसारा घाट जो लागणार आहे आपल्याला, त्याच्याच खाली ब्रेकफास्ट करायचा आहे. तर मित्रांनो, 7:30 झालेत आणि आपण आहोत आता उंबरवाडीला. आता आपण 75 किलोमीटर्स कव्हरअप केलेत आणि एक 5 ते 8 किलोमीटर नंतर आपण नाश्ता करूया, म्हणजे ब्रेकफास्ट करूया आणि मग स्पॉट्स आपले करूया. तर मित्रांनो, इथे जस्ट आम्ही आता नाश्ता केला आणि कसारा घाट स्टार्ट आहे. तर 9 वाजलेत. नाश्ता करायला थोडा टाईम झाला कारण की सगळेच ऑफिस वगैरेवरनं आलेले, सो सगळ्यांना भूक लागलेली, सो नाश्ता करायला थोडासा टाईम झाला. ठीक आहे, एवढं राईडला चालतं. आता 9 वाजले, तर मिडल ऑफ दी आता कसारा घाटातून आपल्याला खाली उतरायचं आहे आणि आपल्या डेस्टिनेशनकडे जायचं आहे.
आता तुम्ही मागे व्हिडिओमध्ये बघितलंच की BMWची पूर्ण लाईनअप होती. नाही बोलता बोलता 10 ते 15 बाईक्स होत्या त्या टोटल, आणि सगळे एकसाथच चालले होते. आम्ही जिकडे नाश्ता केला त्याच्या ऑपोजिट साईडलाच ते होते. तर आतापर्यंत मजा येते राईड करायला. तर बघा, तर स्टार्ट ऑफ द व्लॉग मी बोललेलं तुम्हाला मगाशी की माझ्या मित्राच्या गाडीचा प्रॉब्लेम होता, सो माझी गाडी त्याला दिली आहे मी, आणि आपण ही हिमालयन द बीस्ट चालवतो. तर 26 जन असल्यामुळे बरेचसे रायडर असे राईड्सला निघालेत टुवर्ड्स कसारा साईड. सकाळपासून भरपूर रायडर्स बघितले आम्ही. तर मिडल ऑफ तुम्ही कसारा घाटामध्ये येणार तेव्हा तुम्हाला एक लेफ्ट टर्न दिसेल. तिथं तुम्ही बघू शकता, तिथं बोर्ड वगैरे लावला आहे. मोखाडा, खोडाळा वगैरे अशी सगळी गावं आहेत इकडे. तर राईट साईडला बघा, पूर्ण ही रेल्वे लाईन आहे आणि त्याच्यावरतून तुम्हाला गाड्या जाताना दिसत असतील. तो कसारा घाट आहे आणि आपण कसारा घाटा खालून चाललो आहे आता. इकडे हा जव्हार मोखाड्याचा रोड आहे. फ्रीक वाव. तर मित्रांनो आपण संपला. इथे बघू शकता, आणि इथे मंदिर होतं जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं. त्याच्या पाठीमागे मस्त असा व्ह्यू आहे. हा वैतरणा लेकचा एक पार्ट आहे पूर्ण. तर मित्रांनो, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं गोप्रोचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला. त्याच्यामध्ये एक वायर आहे ती थोडीफार जळलेली दिसते आतमध्ये बॅटरीच्या पाठीमागे. काय इश्यू आहे काय काहीच आयडिया नाही. त्यानंतर काही शूट नाही करता आलं कारण की तो हीट होत होता आणि ऑनच नव्हता होत. ऑन जरी झाला तरी व्हॉईसच रेकॉर्ड होत होता. ते तुम्हाला आता पाठीच व्हिडिओमध्ये दिसलं. तर ठीक आहे, ही व्हिडिओ इथपर्यंतच आहे. होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.